नमस्कार मित्रांनो. अरे नमस्कार नमस्कार पाटील साहेब. काय तुम्ही झाडाच्या मागे दडून राहता, लपून राहता? लपून नाही राहा. झाड हे आपल्याला सावली देते आणि त्या खरंच झाडामुळेच आपल्याला जीवन मिळतं. तर हे जे झाडं मी घेऊन जातोय ते आपल्या गावाला चांदीपुरे बुद्रुक, तालुका अंमळनेर, जिल्हा जळगाव. वा वा वा. तर साहेब, तुम्ही म्हणणार की एवढे झाडं कशाला घेऊन चालले? तर हे झाडे मी शाळेत घेऊन चाललो. झाडे लावा, झाडे जगवा. हो हो हो. सरकारला तुम्ही खूप प्रकारे मदत करता. सरकारला नाही पण आपल्या देशालाच मदत करताय. तुमची खूप मोठी मदत होते देशासाठी. देश थंड ठेवण्यासाठी. संपूर्ण जगामध्ये तापमान वाढत आहे पण आपण आपल्या गावामध्ये तापमान थंड ठेवा, डोकं थंड ठेवा. आणि असाच तुम्ही आता लोकांना काय संदेश देणार सांगा. मित्रांनो, माझे अनेक शाळेत किंवा कॉलेजमध्ये झाडे जातात आणि मी हे फ्री ऑफ चार्ज मोफत देतो. कारण ही धरती माता आणि हा निसर्ग आपल्याला सगळं काही मोफत देतो. एक एक श्वास आपण या निसर्गाकडून घेतो म्हणून आपण जीवन जगतो. अनेक फळे भेटतात आणि आपण हे झाडे त्यामुळेच लावायला पाहिजे. अनेक वेली असतात, आपल्याला आनंद देतात. अनेक फुले वेगवेगळ्या कलरची आपल्याला ते आनंद देऊन जातात. तर खरंच आपण झाडे लावा. आणि मी हे झाडे मराठी शाळेत घेऊन चाललो की लहान मुलांना सुद्धा समजेल की नाही आपण झाडे लावायला पाहिजे. त्यांना त्याचं महत्त्व कळायला पाहिजे आणि ते मोठे झाल्यावर ते फळे खातील, आनंद घेतील. धन्यवाद. असे झाडे लावत राहा. ठीक आहे. तुम्हाला शुभेच्छा, तुमच्या कार्याला शुभेच्छा, तुमच्या देश कार्याला आमच्यातर्फे शुभेच्छा. ही झाडं अशीच जगो, अशीच वाढो. आणि त्याचा आनंद सगळ्या सृष्टीने घ्यावा, गाववाल्यांनी घ्यावा. धन्यवाद. धन्यवाद. आणि विशेष प्रत्येक एरियामध्ये, प्रत्येक गावागावात निसर्ग मित्र व्हायला पाहिजे. आता मला लोक निसर्ग मित्र म्हणतात पण आपण प्रत्येकाने निसर्ग मित्र व्हायलाच पाहिजे. तरच या धरतीचं तापमान कमी होईल, जे गारवा जो आहे तो येईल आणि खरंच लोकांचं डोकं सुद्धा शांत राहील. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, मी बी आर पाटील. मित्रांनो, 15 ऑगस्टच्या निमित्ताने मी हा व्हिडिओ टाकत आहे. वृक्ष लागवड व्हायला हवी, बीजारोपण व्हायला हवे आणि अनेक ठिकाणी रोपे ही तयार व्हायला हवी आणि ती वेगवेगळ्या ठिकाणी लागावी की जेणेकरून ही धरती माता, हा निसर्ग आपल्यावर प्रसन्न होईल. अनेक प्रकारचे झाडे असतात, फुलझाडे असतात, ते आपण लावायला पाहिजे. आणि या निमित्ताने आपल्या देशात प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक गावात झाडं, वृक्षारोपण हे लावायला पाहिजे, वृक्षारोपण हे व्हायला पाहिजे. तर माझी ही विनंती आहे की 15 ऑगस्टच्या निमित्ताने आपण झाडे लावूया, झाडे जगूया. आज 18 ऑगस्ट पण हा 15 ऑगस्टचा आपला स्वातंत्र्य दिवस आहे आणि त्या निमित्ताने झाडे लावा आणि झाडे जगवा की जेणेकरून ही धरती माता, हा निसर्ग आपल्यावर प्रसन्न होईल. आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची फळे आणि औषधी वनस्पती या तयार होतील आणि आपल्याला प्राणवायू मिळेल. धन्यवाद.